नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आपल्या गाडीवरचं हे स्वामींचं फोटो आणि नाव कसं दिसतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सई कुठं चालली? फिरायला. झाली सगळी तयारी? सगळं सामान बाबांची साफसफाई. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आम्ही जेव्हा एकटे जायचो तेव्हा मीच सांगते बाबांना. काय सांगते? गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. काही प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात, तर आयुष्यातले सुंदर मोमेंट पुन्हा जगण्यासाठी असतात. उन्हाळी सुट्ट्या, थोडा आराम आणि फॅमिलीसोबत मनमुराद वेळ घालवण्यासाठी आम्ही निघालो आहोत पुण्याहून थेट कोकणाच्या स्वर्गात गणपतीपुळे. कुठं प्रवासाला किंवा ट्रिपला जायचं म्हटलं की त्यामागची तयारीच माणसाला दमावून टाकते. घरभर पसारा, भांडी, कपडे, पाण्याच्या बाटल्या, एक ना एक गोष्ट आठवत राहते आणि अक्षरशः वैताग येतो. पण एकदा का ट्रिपची सुरुवात झाली ना की सगळा थकवा कुठच्या कुठं निघून जातो. मग ना दमल्याचं आठवतं ना थकल्याचं. डोळ्यात फक्त एकच एक्साइटमेंट असतं, आजची रात्र फक्त, उद्या सकाळी डायरेक्ट कोकणात. गणपती बाप्पाचं मंदिर, तो समुद्र, ती थंड हवा आणि फॅमिलीसोबतची मजा मस्ती. मग वाटतं कधी एकदा तिकडे पोचतोय. कारण खरं सांगायचं तर आजकाल माणूस जगत कमी आणि दावत जास्त असतो. सकाळी उठा, कामाला जा, घरी या, जेवा आणि झोपा. बस आयुष्य म्हणजे एक रोबोट सारखं झालंय. आणि संडेला जर सुट्टी मिळालीच तर ती सकाळची दुपार, दुपारची रात्र कधी होते ते कळतच नाही. म्हणून माझी सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे, वर्षातून किमान एक तरी ट्रिप नक्की करा. आणि हा बघा, हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. हा मठ कुठं आहे आणि या मठात कोण कोण आले ते नक्की सांगा कमेंटमध्ये. रात्रीचा प्रवास करायला खूप छान वाटतं, पण साईडला बसणाऱ्याला, कारण ड्रायव्हरला तर रात्रभर ड्रायव्हिंग करायची असते ना. तर आता आपण निघालो आहोत स्वारगेट साईडने. मुंबई बेंगलोर हायवेवरून प्रवास करताना एक गोष्ट नक्की जाणवते, आयुष्य किती धावपळीचं असलं तरीही कधीतरी ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. ते लांबच लांब रस्ते, डोंगरामधून जाणारा हायवे आणि फॅमिलीसोबतचा प्रवास मनाला पुन्हा जिवंत करून जातो. आता इथून चालू झालेला आहे हा मुंबई बेंगलोर हायवे आणि प्रवासासोबत आव्हांसोबतच्या गप्पा. किती भारी वाटतं ना. आणि इकडं बघा, ही आपली सई म्हणजे प्रवासाला सुरुवात झाली नाही की ती लगेच झोपायला सुरुवात होऊन जाते तिची. 2-3 दिवसापासून तिचं एकसारखं चालू होतं, कधी जायचं गावाला, आज जाणार. आणि बघा, आज निघायचं म्हटलं तर सकाळपासून ती झोपलेली पण नव्हती. कसं असतं ना मुलांचं, त्यांना म्हणजे एक असं वेगळंच वाटतं. कधी एकदाच आपण गावाला जातोय, मजा मस्ती करतोय, एन्जॉय करतोय. तिला असं गावाला जायला खूप आवडतं. जसं मी माझ्या माहेरी वगैरे पण जाते ना, तर मी माहेरी जात असते माझ्यापेक्षा अगोदर तिला खुशी होते, जसं की तिचंच माहेर आहे. तसं नसतं ते, पण मुलांना म्हणजे गावाला जाताना गाडीतल्या मजा मस्ती, परत रस्त्यावरची वर्दळ आणि मेन म्हणजे त्यांना रस्त्यामध्ये खाऊ खायला मिळतो, ती एक वेगळीच मजा असते त्यांची. तर असो, हे सर्व चालूच राहणार आहे. तुम्ही घाटातली मजा घ्या. आता इथून आपला चालू झाला आहे घाट, खूप मोठा आहे. आणि बघा, त्यांनी ना त्या घाटामध्ये त्या डोंगरांवरनं लाईटिंग वगैरे पण टाकलेली आहे
आणि बहुतेकच्या ठिकाणी तर जाळी वगैरे पण लावलेली. चला तर मग बरं याचं नवीन कात्रज बोगदा. सोबतच बोललो होतं. या बोगद्याचं नाव आहे नवीन कात्रज बोगदा. खूप छान आणि विशाल आहे. असं वाटत होतं एखाद्या भुयार असते ना त्यातनंच जातोय असं वाटत होतं. भुयारी मार्ग आहे, खूप मस्त, तो भारी वाटत होता ना. चला तर मग या भुयारी मार्गाचा आपणही आनंद घेऊया. इकडच्या साईडने पडे का? व्हिडिओ बनतोय. मस्त आहे, छान वाटतंय ना. खूप आहे. ओके, सगळं वाटतंय की वाटतं ते थोड्या वेळानंतर भीती वाटायला लागते. यायचा एकदाचा अंगावर देण्यात. रात्रीचा प्रवास करण्यात ही एकच मजा आहे की रात्री रस्त्यावरती वर्दळ नसते, ट्रॅफिक नसते. आणि हो, दिवसा कसं असतं ना, ते उन्हाचा ताप असतो, सर्वीकडे गरम गरम वातावरण असतं आणि वाहनांची वर्दळ, ते ट्रॅफिक इतकी जाम करते ना भयानक. आणि हे रात्रीचं कसं वातावरणही छान असतं, थंड असतं, हवेशीर असतं आणि मेन म्हणजे मूडही फ्रेश होऊन जातो. सकाळी डायरेक्ट कोकणात झोपणार आहे आपण. हा, नक्की. आता झोपले की सकाळी डायरेक्ट कोकणातच. अरे वा, स्वप्नासारखंच आहे मग. डायरेक्ट स्वप्नात समुद्र. आणि गाणी खूप छान वाटतं. चला तर मग तुम्ही एन्जॉय करा. या गटाचं नाव नेमकं काय आहे ते माहीतच नाही, कारण रात्र असल्यामुळे तिथं दिसलंच नाही. जे कोणी ह्या रस्त्याने आले असतील, ज्यांना ओळखीचा वाटला असेल, त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या रस्त्याचं नाव काय, हा घाट कुठला आहे. घाटातील ते रस्ते म्हणजे निसर्गाची जादूच असते ना. एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला धुक्यात हरवलेले डोंगर. मला आणि माझ्या मुलीला म्हणजे सईला हे घाटातली वळणं खूप आवडतात. नागमोडी असा रस्ता असतो त्याचा आणि एक अशी वेगळीच मजा येते त्यात. आणि सर्वात मेन म्हणजे वरती उंचावरती गेल्यानंतर खाली ती झाडं, खालचं ते वातावरण आणि काय म्हणतात ना, ती लाईट्स वगैरे इतकी छान दिसतात ना रात्रीची, खूप भारी वाटतं. घाटातून प्रवास करत असताना असं वाटतं जणू आयुष्यातली सर्व टेन्शन त्या वळणामागेच राहून गेली आहेत. कुठे गेली बेटू? कसा घाट आहे? सीता इकडे तिकडे कुठं फिर होतो गं तो? काय गं? बरोबर त्याला खात्यात. बघ कसं येईल त्या चाकांवरती, बघ कसं रेडियम लावलेलं होतं है ना, कलरफुल. रात्री किती भारी वाटलं असतं, दिवसा किती भारी वाटलं असतं. हो, एक नंबर नजारा राहिला असतं. अजून काही संपत नाही.
त्यासोबत हे गाणं ते वाटतं. चला तर मग आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्ही एन्जॉय करा. कसं कसं तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते गाना गाना जाके आजा यारा महाराजा कैसा जाके तू आना यारा जाना आना जाके आना यारा महाराजा जैसा जाके तू आना यारा. काय कसं मजा येते का? इतकं गरमी निघालं तेवढं इथं खाते. हो, असं. सातारा आलं पण सातारा छान केली. आणि अखेर आम्ही पोचलोय साताऱ्याची हवा आणि आजूबाजूचे डोंगर आणि तो निसर्ग मन अगदी फ्रेश करून टाकतो. प्रवासाचा अर्धा थकवा इथे येताच गायब होतो. किती भारी वाटतं ना. मनाला अगदी वेगळी शांती मिळते. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. सातारा म्हणजे एक प्रवास नाही तर प्रवासातला सुंदर पुश आहे. ब्रेक रेस्ट. कराडहून निघालो आणि थोडा अंतर गेल्यावर आम्ही छोटा ब्रेक घेतला. रस्त्याच्या कडेला मिळालेला तो गरम चहा आणि थोडा प्रवासात मिळालेला थोडा आराम. काही चहा बिस्किट. आता आम्ही पोचलोय कोकणामध्ये. कोकणाची ती थंडगार हवा, ती मोठी मोठी नारळाची झाडं ती भारी वाटतायत ना. आता काय समजलं छान. बोलते आता बघा तिकडनं बघ. खिडकीतनं बघ, खिडकीतनं. अरे हवा येते. हवं येते बघ. कोकणात कशी झाडच झाड आहे. कसली आहे काय म्हणतेस? हा नारळाचं झाड आहे बाळा ते. एवढं मोठं? हा मग तिथं मोठं असतं. तू बघितलं नव्हतं ना? काय बघ. स्कूलमध्ये काय बरोबर जाते तुम्ही? ते पडले होते ना. हो या इथं आजोबांच्या इथं पण होतं ना. तू बघितलं नव्हतं का? विहिरी जवळच होतं एक मोठंच. LKG ला आलो होतो ना आपण. बोललं ते विसरू नका. दोन सर्वांनी एक साथ बोला गणपती बाप्पा मोरया.